चालू असणारा सामना कोशाने विरुद्ध वावरले पाली. इथे मात्र पहिल्या षटकात 2 रन आल्या होत्या. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकात पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार धाडला. त्यानंतर 2 चेंडू दाट पुन्हा 1 डॉटची सांगता. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ती रवीच्या माध्यमातून. स्ट्रायकर फलंदाज आहे तो आकाश आणि तसंच नो स्ट्राईकला फलंदाज आहे तो आकाश वाघे. इथं मात्र थोडी फंबल. त्या फंबलमध्ये 1 धाव सहजरित्या पूर्ण करतोय तो आकाश मुकणे. तर बघूया रवी याचा पुढचा चेंडू मारा करेल यावेळेस आकाश वाघे स्ट्रायकिंग फलंदाज असेल तर बघूया. इथे मात्र मोठा फटका खेचत होता. त्या ठिकाणी चेंडू जातो लेगच्या दिशेला. 1 धाव पूर्ण झाली होती. दुसरी धावचा खोल केला आणि 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण होतील. तर बघूया रवियाचा नेक्स्ट बॉल मारा करेल पुणे आकाश वाघे. धावसंख्या आहे ती फक्त 9च. इथं मात्र झेल होती मात्र झेल सोडण्यात आले आहे. तत्पूर्वी 1 धाव सहजरित्या पूर्ण होईल ते वावरले संघाची आणि इथं मात्र षटक संपण्याचा इशारा देखील येतोय. तर 2 षटकानंतर धावसंख्या झाली ती 11 वावरले पाले संघाची. यावेळेस देखील वावरले पाली संघाचा स्कोर कुठेतरी कमी वाटतोय. तर बघूया शेवटचं षटक असेल मार्गस्थ. तर शेवटच्या षटकामध्ये किती धावफलकावरती लगावेल तो वावरले पाली संघ. यावेळेस स्ट्रायकर फलंदाज असेल आकाश वाघे. तसाच गोलंदाजी ट्रॅकवरती असेल तर यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती असेल रोहित. तर बघूया शेवटचे 6 चेंडू कशा पद्धतीने सीमापार धाडणार तो आकाश वाघे. आणि इथं मात्र निर्धावची सांगता. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल यावेळेस रोहितच्या माध्यमातून. अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक मारा करेल आकाश वाघे. तर बघूया इथं मात्र बिग हिट. चेंडू जाईल का सीमा पार आणि तिथं मात्र झेल बाद होईल. इथं मात्र आकाशच्या पारीचा अंत. आकाश वाघे बॅक टू द पवेलियन. कुठेतरी मोठा फटका खेचायचा होता मात्र बॅट आणि बॉलचा पुरेपूर संपर्क झाला नाही आणि चेंडू देखील सीमापार गेला नाही आणि त्या ठिकाणी मात्र झेल बाद होईल आकाश वाघे. आकाश बॅक टू द पवेलियन आणि या ठिकाणी आकाशच्या जागेवरती नवीन फलंदाज मैदानात रवाना होतोय तो समीर. कुठेतरी सुरेख गोलंदाजी फेकताना देखील दिसत आहेत आपल्याला गोलंदाज रोहित. तर यावेळेस स्ट्रायकर फलंदाज असतील समीर. इथं मात्र कुठेतरी समोर खेचण्याचा फटका. त्या ठिकाणी फंबल झाले. त्या फंबलमध्ये 1 धाव सहजरित्या पूर्ण. पुन्हा फंबलमध्ये फंबल आणि त्या ठिकाणी मला वाटतं 2 धावा सहजरित्या पूर्ण. तिसरी धावसुद्धा होईल का आणि हो तिसरी धावसुद्धा सहजरित्या पूर्ण होते. कुठेतरी खराब फेकी म्हणावी लागेल ती कोशाने संघाकडून. वारंवार चुकी करतोय आणि त्या चुकीच्या मोबदल्यात कुठेतरी 2 धावा एक्स्ट्रा खर्च करतोय तो कोशाने संघ. तर अशा पद्धतीने 3 धावा कुठेतरी जोडल्यात त्या धावफलकावरती आणि 3 धावच्या मदतीने धावफलक सरसावेल ते 14 या आकड्यावरती.
तर बघूया पुढचा चेंडू. इथं मात्र मोठा फटका खेचायचा होता, मात्र तसं काही घडलं नाही. अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. मला वाटतं 2च चेंडू असतील. मारा करील यावेळेस आकाश. पुन्हा घुटना टेकून फटका खेचायचा होता, मात्र कनेक्शन प्रॉपर झालं नाही आणि चेंडू झाला निर्धाव. सुरेख गोलंदाजी देखील म्हणावी लागेल. गोलंदाजाचं देखील तेवढंच कौतुक करावे लागेल, कारण अद्यापही देखील मोठे फटके खेचून दिले नाही. मात्र फक्त एका चुकीमुळे फक्त 3 धावा खर्च करताना दिसत आहेत ते आपल्याला रोहित गोलंदाज. तर बघूया पुढचा चेंडू. इथं आता समोरला ओढवून दिला. शतरक्षण धावतायत, तत्पूर्वी एक धाव पूर्ण होईल. शतरक्षण आहे त्या ठिकाणी मला वाटतं दुसरी धाव देखील पूर्ण होईल. तिसऱ्या धावचा प्रयत्न केला आहे आणि मला वाटतं तिसरी धावसुद्धा सहजरित्या पूर्ण होईल. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल. तर शेवटच्या चेंडूवरती 3 धावा ना पंच. ओके, तर शेवटच्या चेंडूवरती मात्र 3 धावा सहजरित्या पूर्ण करतायत ते वावरली पाली संघ. तर 3 धावच्या मदतीने धावसंख्या झाली ती 17 ती वावरली पाली संघाची. तर येणारे 18 चेंडू आणि 18 धावाची आवश्यकता असेल विजयासाठी ती कोशाने संघाला. तर बघूया कोशाने संघ कशा पद्धतीने 18 चेंडूमध्ये 18 धावा चेस करतील. तर या ठिकाणी वावरले पाले संघ रवाना होतात क्षेत्ररक्षणासाठी. तर तसेच कोशाने संघ आपण देखील स्पीडअप ठेवा, लवकरात लवकर बाहेर या आणि आपले सलामीचे 2 हिटर फलंदाज देखील त्वरित मैदानात पाठवा. तर बघूया येणारे 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी ती कोशाने संघाला. तर बघूया कोण जाईल पुढच्या फेरीत, कोशाने संघ किंवा वावरले पाले. तर चला वावरले पाले संघ आपण देखील क्षेत्ररक्षण लावून घ्या. तसेच कोशाने संघ आपल्या सलामीचे 2 हिटर फलंदाज रवाना करा. त्या सलामीची जोडी रवी आणि अजय रवाना होते ती फलंदाजीसाठी. तर बघूया कशा पद्धतीने रवी आणि अजय कशा पद्धतीने फटकेबाजी करतील. येणारे 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. तर बघूया. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती असेल आकाश आणि तसेच फलंदाजी ट्रॅकवरती असेल अजय. तसे नो स्ट्राईकला असेल रवी.
तर बघूया कशा पद्धतीचा बॅटल असेल. येणारे 18 चेंडू आणि 8 धावची आवश्यकता असेल विजयासाठी ती कोशाने संघाला. तर बघूया कोशाने संघ कशा पद्धतीने फेस करतील 18 धावा. इथं मात्र फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू विसावतो किपरच्या हातात. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. इथे मात्र पहिला चेंडू डॉट जातोय. अजूनही षटकातील 5 चेंडू निर्धाव टाकेल का आकाश? तर आकाशाचा दुसरा चेंडू फक्त एज लागून चेंडू जागेवरती होता. तर तिकडे जी छोटी मुले खेळतात, आपण बाहेर जा. तर वैभव भोई आपण बोंडे लाईनचा ताबा घ्या. तर नेक्स्ट चेंडू इथे मात्र पुन्हा दिशा देण्याचा प्रयत्न, मात्र त्या ठिकाणी फंबल. आणि मला वाटतं हा नशिबाचा चौकार नक्कीच मिळेल आणि 4 धावा सहजरित्या मिळतील त्या कोशानी संघाला. थोडीशी चुकी आहे आणि त्या चुकीच्या मोबदल्यात कुठेतरी 4 धावा खर्च करतोय तो वावरले पाली संघ. जर असंच कुठेतरी राहिलं चालू तर नक्कीच विजयापासून दूर जाईल तो वावरले पाली संघ. तर चौकारच्या सहाय्याने धावसंख्या झाली ती आता 4. अजून षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील. तर बघूया 3 चेंडू कशा पद्धतीने फेकेल तो आकाश मुकणे. तसेच स्ट्राईक अँड फलंदाज असतील अजय, ज्याच्या बॅटला अजून देखील चेंडू स्पर्श झाला नाही. तर बघूया 3 चेंडू अजून आहेत, तर 3 चेंडू सीमापार धाडेल का? इथं मात्र बिगेट करण्याचा प्रयत्न आणि फटका ठरलाय पॉवरफुल. चेंडू जाईल सीमापार. 6 धावा. इथं मात्र षटकार येतोय, तर षटकाच्या सहाय्याने धावसंख्या झाली ती 10 या धावफलकावरती. सुरेख फटका येतोय तो अजयच्या बॅटमधून. तर बघूया नेक्स्ट बॉल. यावेळेस कशा पद्धतीने इथं मात्र चेंडू एज लागून हवेत आहे, त्या ठिकाणी शतरक्षण जज करतायत. आणि इथं मात्र मोठी चुकी घडते मैदानात. चेंडू मात्र झेल सोडलाय त्या आकाश गोलंदाजाने. आणि इथं मात्र अंपायरचा पण देखील इशारा येतो षटक समाप्त. कुठेतरी हा झेल घेतला असता तर नक्कीच अडचणीत सापडला असता तो कशाने संघ, मात्र तसं काही घडत दिसत नाही. तर बघूया. तर येणारे 12 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी ती कोशाने संघाला. तर बघूया पुढच्या फेरीत कोण प्रवेश घेणार, कोशाने के वावरले पाली. तर पुन्हा यावेळेस स्ट्राईक अँड फलंदाज असतील अजय. इथं मात्र पुन्हा दिशा देण्याचा प्रयत्न, मात्र तसं काही घडत नाही आहेत. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती असतील विलास. तर विलास देखील सुंदर गोलंदाजी करतायत. हा दुसरा चेंडू होता आणि वरती उंचावला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे जज करतोय. आणि या ठिकाणी मात्र अजयच्या पारीचा अंत. अजय बॅक टू द पवेलियन. कुठेतरी मोठा फटका खेचायचा होता, मात्र कनेक्शन प्रॉपर झालं नाही आणि त्या ठिकाणी मात्र झेल बाद होतोय. तर कुठेतरी मोठा हादरा बसतोय तो कोशाने संघाला. तर चला कोशाने संघ आपला नेक्स्ट बॅटर मैदानात पाठवा. तर यावेळेस अजयच्या जागेवरती न्यू बॅटर मैदानात जातोय आकाश. येणारे 7
7 रन आणि 10 चेंडू असतील. तर बघूया नेक्स्ट बॉल कशा पद्धतीने हाताळणार ते आकाश. इथे मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण, दुसरी धाव देखील मला वाटतं पूर्ण होईल. सुरेख बचविंदर इनिंग म्हणावे लागेल. आधीने षटकातील 3 चेंडू लागतील. इथं मात्र लेगच्या दिशेने चेंडूला खेचलाय. तत्पूर्वी मला वाटतं एक धाव सहजरित्या पूर्ण होईल. मात्र दुसरी धावची कॉलिंग नव्हतीच आणि या ठिकाणी मला वाटतं एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. अजूनही षटकातील 2 चेंडू असतील. येणारे 8 चेंडू आणि 4 धावची आवश्यकता असेल विजयासाठी ती कोशाने संघाला. इथं मात्र चेंडू उचली घेऊन विसावतोय तो किपरच्या हातात. चेंडू जाईल मात्र निर्धाव. तर बघूया शेवटचा चेंडू. तर शेवटच्या चेंडूवरती 4 धावा येतील का. इथे मात्र सुंदर प्लेसमेंट. त्या ठिकाणी एक धाव क्षेत्ररक्षण आहे. त्या ठिकाणी दुसरी धावची कॉलिंग केली होती आणि इथं मात्र रवीच्या पारीचा अंत. कुठेतरी घाय करून फसलाय तो रवी आणि रवी बॅक टू द पवेलियन. तर रवीच्या जागेवरती न्यू बॅटर मैदानात जातोय तो नितीन. अजूनही 6 चेंडू आणि 3 धावाची आवश्यकता असेल विजयासाठी ती कोशाने संघाला. तर बघूया 6 चेंडू आणि 3 धावा कशा पद्धतीने चेज करेल तो कोशाने संघ. तर यावेळेस स्ट्रायकेट फलंदाज असेल मात्र नितीन. तर गोलंदाजी ट्रॅकवरती असेल बबन. तर बघूया शेवटचा षटक. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी फक्त 3 धावाची आवश्यकता असेल. तर बघूया कशा पद्धतीने हातातील ते 6 चेंडू तो नितीन फलंदाज. इथं मात्र फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता आणि इथं मात्र नितीनच्या पारीचा अंत. येणारे 5 चेंडू आणि 3 धावाची आवश्यकता असेल. इथं मात्र कुठेतरी सामना 50-50 होईल का बघूया. तर यावेळेस न्यू बॅटर मैदानात सुनील. स्ट्रायक अँड फलंदाज देखील सुनीलच असेल. तर बघूया बबन याचा पुढचा चेंडू मारा करेल सुनील. इथं मात्र काही गोलंदाजी म्हणावी लागेल. कुठे देखील बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल बबनच्या माध्यमातून. येणारे 4 चेंडू आणि 3 रन. तर बघा मित्रांनो कुठं समीकरण येऊन ठेपलंय. 4 चेंडू आणि 3 धावाची आवश्यकता असेल विजयासाठी ती कोशाने संघाला. तर बघूया कोण पुढच्या फेरीत प्रवेश करेल, कोशाने की वावरले पाली.
इथं मात्र पुन्हा तोच टप्पा. काय सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ती बबांच्या माध्यमातून. कुठेतरी फलंदाजाला आपल्या ताब्यात जखडून ठेवलंय. एकही देखील मोठा फटका किंवा सिंगल किंवा डबल खेचून दिली नाही. अद्याप तीन चेंडू तीन चेंडू निर्धाव फेकले ते गोलंदाज बबन यांनी. अजूनही तीन चेंडूचा खेळ शिल्लक असेल. येणारे तीन चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी ती कोशाने संघाला. तर येणारे 3 चेंडू आणि 3 धावा. इथं कुठेतरी मला वाटतंय प्रेशरमध्ये असेल फलंदाज तो सुनील. येणारे 2 चेंडू आणि मला वाटतं विजयासाठी फक्त 3 धावांची आवश्यकता असेल. तर बघूया येणारे 2 चेंडू आणि 3 धावा कशा पद्धतीने चेज करेल तो सुनील. आणि इथं मात्र पुन्हा तोच टप्पा, पुन्हा निर्धाव. सुरेख गोलंदाजी चालू आहे यावेळेस बबनच्या माध्यमातून. काही समीकरण येऊन ठेवलं मित्रांनो. येणारा 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. मात्र कुठेतरी सामना मला वाटतं एकतर्फे झुकेल का वावरले पाली संघाकडून. तर बघूया हा येणारा 1 चेंडू आपल्याला ठरवेल की कोण जाईल पुढच्या फेरीत, वावरले पाली की कोशाने. चल चला मित्रांनो जरा स्पीडअप करा, जास्त टाइमपास करून चालणार नाही. तर शेवटचा चेंडू असेल मारा करणार सुनील. तर बघूया 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. कुठेतरी शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येईल का सुनीलच्या बॅटमधून. तर बघूया. तर बघूया शेवटचा चेंडू. इथं मात्र काय सुरेख षटक फेकलंय ते बबन गोलंदाजाने. सुरेख म्हणावं लागेल गोलंदाजी. आणि इथं मात्र विजय संघ होतोय तो वावरले पाली, तसेच पराभूत संघाचे गोड कौतुक. तर नेक्स्ट मॅच असेल